एकीकडे मनोज जरांगे पाटील हे आरक्षण घेण्यावर ठाम आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार त्यांनी केलाय। तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। आंदोलनाआडून सरकार पाडण्याचा जरांगेंचा डाव आहे असा आरोप हाकेंनी केलाय। याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरही हाकेंनी गंभीर आरोप केलाय। बघूया। सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला। मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले। लाखोंच्या संख्येने मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकलं। यावरूनच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केलाय। जरांगेंच्या आंदोलनाआडून सरकार पाडण्याचा डाव आहे असा आरोप हाकेंनी केलाय। यात अजित पवारांचे आमदार आणि खासदार सहभागी असल्याचा आरोपही हाकेंनी केलाय। 50% ओबीसीची ज्या दिवशी संघर्ष यात्रा निघेल त्या दिवशी जगन्नाथाचा रथ असेल तो, आणि कोण आडवा येईल, मग चाकाखाली जो येईल त्याची काय अवस्था होईल याची कल्पना इथल्या राज्यकर्त्या लोकांनी करावी। कारण या आंदोलनाच्या पाठीमागे आमदार, खासदार आणि टोटल व्यवस्थेची किंवा आपल्या खासदारकीची शपथ घेत असताना, आमदारकीची शपथ घेत असताना सर्व समाजाच्या दायित्वाची शपथ त्यांनी घेतलेली असते। पण असे जर ते एककल्ली वागत असतील, संविधान विरोधी वागत असतील, तर त्यांना सुद्धा घरचा रस्ता दाखवायची जिम्मेदारी, जबाबदारी इथला ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमाती घेतील। जर राजकारणच यांना करायचं असेल तर ओबीसी सुद्धा राजकीय वागेल। ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मांडीला मांडी लावून बसणारे अजितदादा पवार, ज्या दिवशी जरांगेकडून मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली गेली, खरं तर हा प्रश्न अजितदादा पवारांना सहमत आहात तुम्ही याच्याशी? अजितदादा पवार या गोष्टीशी सहमत आहेत? तुम्ही कायद्याचं बोला, तुम्ही संविधानाचं बोला, आणि समजा ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय जरांगेंना त्या लोकांना माझी विचार नाही की ओबीसीचं आरक्षण संपतंय, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे? तुम्ही सत्तेवर बसून असं वागू नाही शकत। अरे त्यांचे आमदार जर उघड पाठिंबा देत, त्यांचा आहे का? म्हणजे मग त्यांनी अडवायला पाहिजे ना त्यांना, अजितदादा पवारांनी। जरांगेंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मराठा समाज एकवटलाय। त्यातच आता हाकेंनी जरांगेंवर गंभीर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। यावर आता सत्ताधारी पक्षाकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे। जरांगे पाटलाचं आंदोलन संविधानिक पद्धतीने सुरू आहे। त्याला सर्व आमदारांचा उघड आम्ही जे काही असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा आमच्या सगळ्या महायुतीच्या महत्वाच्या आमदारांनी सरळ त्यांना काय लपून भेटलेत का? हा ओबीसी नेता कधी झाला? जसा याचा डोक्यावरची केस नकली आहेत तसा अंतर्बाह्य नकली आहे। फक्त याचा शोध घ्यावा लागेल का हा जेवताना नेमका चटणी भाकर किंवा आपलं खाद्यपदार्थ खातो का इतर काही खातो, हे या हाक्याला शोधलं पाहिजे। दरम्यान मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी सरकार उलथवून लावण्याची धमकी दिली होती। मराठा आरक्षण न दिल्यास राज्यातलं सरकार घालवू असा थेट इशाराच जरांगेंनी दिला होता। जरांगेंच्या या वक्तव्याचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही चांगलाच समाचार घेतला होता। मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डवचिलं तर मी सरकार हुकूम फेकणार, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा। मी मुलाहिजा करणार नाही। माझ्या पोरात आणि माझ्या समाजाच्या जातीत माझा लय जीव आहे। मी तुमचा कसलाच विचार करणार नाही, हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा। कुणाचं सरकार उलटवत आहे? 3,17,00,000 लोकांनी मतदान केलंय महायुतीला, 51.78% मतं मिळाले आहेत। असं सरकार तुम्ही उलटवणार आहे? खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे। आंदोलन करायचं करा, मागण्या करायच्या करा, पण खऱ्या अर्थाने आमचं सरकार उलटवणे, एकेरी भाषेत बोलणे, आमच्या आया बहिणीशी बोलणे, हे काही कोणी खपवून घेणार नाही। कालची भाषा अर्वाच्य होती, ही भाषा या राज्यात करू नये अशी माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वच आंदोलनकर्त्यांना अशी माझी या ठिकाणी विनंती आहे। मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहे। आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही या आक्रमक भूमिकेसह जरांगे मुंबईत पोहोचले। त्यातच हाकेंनी जरांगेंसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप केले। त्यामुळे यावर आता काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।